नमस्कार मित्रांनो, काल आपण अळीनाशक व एक बुरशीनाशक हळदीसाठी मारले होते, जेणेकरून आपण त्या पोंग्यातली अळी वगैरे असेल मरेल या उद्देशाने आपण मारलं होतं. तर आपल्याला बघू शकता चांगला रिझल्ट आलेला आहे. तर आपण निरीक्षण करू शकता की हे औषध मारल्यानंतर जे पोंग्यामध्ये अळी झाली होती तर ती कशी बाहेर येऊन तडपून मेलेली आहे. बघू शकता हे बघा, ही अळी ही अळी जी आहे ना, तर या पोंग्यातील हे कुरतडते आणि कुरतडली की हळदीचं फार मोठं नुकसान होते. तर बघू शकता अशा अळ्या बाहेर येऊन मेलेल्या आहेत. ही या पोंग्यामध्ये अशी होती, तर ती बाहेर येऊन तिने आपले जीवनमान संपवले आहे. तर ही फक्त आपण काल केलं होतं तर लगेचच रिझल्ट आला. तर हे अशा अळ्या जर असतील तर नक्कीच पानं वगैरे खातात आणि ते आपल्या हळदीचं नुकसान करू शकतात. तसंच आपण याला हुमणी रुनी होऊ नये म्हणून औषध दिलं होतं. ते पण त्याचा पण रिझल्ट आपल्याला बेस्ट आलेला आहे आणि ते रुनी वगैरे मरत आहे. हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर हळदीविषयी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट माहिती आणि लेटेस्ट काही मॉलिक्यूल आलं तर नक्कीच तुम्हाला माहिती पडेल. आता आपण पारंपरिक पद्धतीने कंटिन्यू एकच औषधी वापरतो आणि लेटेस्ट काय आलं ते आपल्याला लक्षात येत नाही, की आपल्या शेजाऱ्याने हेच औषध आणलं तेच औषध आपण मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना ते रिझल्ट मिळत नाही किंवा मिळू बी शकते. तर असं नवनवीन अपडेटेड माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवू शकता. आणि जास्त दीर्घकाळ माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन माहिती मिळू शकते. तर आपण बघू शकता इथं घरगुती खाण्यासाठी आपण कोथिंबीर पण लावलेला आहे, त्याचा पण जबरदस्त रिझल्ट आहे. त्याच्यानंतर हे पाचवारी गवारीच्या शेंगा पण लावलेल्या आहे. तिकडं ते वेल पण लावलेला आहे, पलीकडे टमाटे पण दिसत आहे. तर असं नवनवीन प्रयोग आपण हळदीमध्ये करत असतो आणि त्याची माहिती आपल्याला मी देत असतो, जेणेकरून शेतकऱ्याला माहिती मिळेल. आता हे कोथिंबीर आहे माझ्याकडं, जवळपास रोजच्या 5-10 किलो, 10 किलो, 15 किलो जसं मार्केटला पाहिजे तसं 100-150 जसं बिटाला मार्केटला भाव लागेल तसं मी विक्रीस नेत असतो. तर हेच जर आपण थोडंसं स्वतः विकलं बाजारामध्ये तर याचे दुप्पट पैसे येऊ शकतात. 100च्या जागी 200-250 सुद्धा येऊ शकतात. पण दिवसभर बसावं लागतं. आपल्या मागं कामाचा व्याप असल्यामुळे आपण ते बसू शकत नाही. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सदस्य होऊ शकता. याला सदस्य होण्यासाठी कुठलाही चार्जेस नाही आहे, एकदम फ्री ऑफ कास्ट आहे, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळेल. तुम्हाला अद्ययावत माहिती देण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळेल. आणि मी गेल्या वर्षी पूर्ण सिरीज बनवली होती, ती सिरीज तुम्हाला पाहण्यासाठी नक्कीच मागच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मिळेल आणि ही माहिती आपल्याला आत्मसात करता येते आणि त्या अनुषंगाने आपल्याला उत्पन्न घेता येते. आता काही गोष्टी आपल्याला ध्यानात राहत नाहीत, कुठल्या औषधीचं काय नाव आहे तर ते माहीत नसते. त्याच्यामुळं ते हे व्हिडिओ जर पाहिला तर नक्कीच ती माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिमागामध्ये साठवता येते. तर तुम्ही पाहू शकता इथे रुनी लागलेली होती, तर हे औषध पडल्यानंतर हे नष्ट झाली आणि ती कुठेतरी बाहेर गेली आणि तिचं जीवनमान संपलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल आणि चांगली इत्थंभूत माहिती मिळेल. आपलं कुण्याही कंपनीचं किंवा कशाचं ब्रँडिंग करत नाही, तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती मिळेल हीच आपली अपेक्षा असते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता पुढील जे महत्त्वाचा व्हिडिओ मी जे बनवत आहे त्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करू शकता. तर हळदीची ग्रोथ आपल्या कशी आहे ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब जरी होत नसेल तर लाईक जरूर करा, कारण लाईक केलं तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि प्रोत्साहन हीच जगातली सर्वात मोठी शक्ती आहे. त्याच्यामुळे माणूस हा अजून फास्ट काम करू शकतो. तर हा व्हिडिओ आपण कुठून पाहता हे मला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.